सकाळी सकाळी पेपर उघडला की पहिल्याच पानावर बातम्या असतात. कुठेतरी मोठा अपघात झालेला आहे, कुठेतरी खून झालेला आहे, कुठेतरी मोठा भ्रष्टाचार झालाय. सगळ्या नकारात्मक बातम्या या पहिल्या पानावर असतात आणि सकाळची सुरुवात ही आपली नकारात्मक बातम्या वाचूनच होत असते. आपण त्याच बातम्या व्हॉट्सअपवर शोधतो. व्हॉट्सअपवर सापडल्या की ती आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवतो. दुसऱ्या ग्रुपवरून तिथे आलेली माहिती आपण वाचत राहतो आणि या बातम्यांचा आपण दिवसभर फॉलोअप घेत राहतो. आणि कधी कधी आपला संबंध नसताना सुद्धा सतत त्या नकारात्मक बातम्यांचा फॉलोअप घेऊन कुठेतरी आपल्याला ही उदास वाटायला लागतं, बकास वाटायला लागतं आणि आपण स्वतःला त्या ठिकाणी कल्पना केल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपल्याबरोबर असं झालं तर. त्यामुळे होतं काय आहे की घटना ती एकदाच घडते, पण आपण तिची पुन्हा उजळणी केल्यानंतर आपल्याला डिप्रेशन यायला लागतं. त्यामुळे मी नेहमी सांगतो, वर्तमानपत्र मागच्या पानावरून वाचा. खेळाच्या बातम्या असतात, काही चांगलं वाचायला मिळतं. मधलं संपादकीय वाचा, त्याच्यामध्ये बुद्धीचा वापर केलेला असतो. आणि समजा एखादी नकारात्मक बातमी वाचायला मिळाली तर ती आपल्यापुरती ठेवा. खूप पुढे फॉरवर्ड करू नका आणि इतर ग्रुपवरती सुद्धा त्याची जी माहिती आली आहे त्याला फॉलो करू नका. बघा, प्रयत्न करून कदाचित आपल्याला असं वाटेल, आपल्याला वाटतं तितकं जग वाईट नाही.